नमस्कार मंडळी, मी सविता डवले स्वागत करत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। माझ्या चॅनलचं नाव आहे मराठवाडा मेजवानी आणि मराठवाडा मेजवानीमध्ये मी आज बनवणार आहे बघा रस्सेवाली भेंडी बनवणार आहे। तर त्याच्यासाठी मी थोड्याशा भेंड्या इकडे धुवून स्वच्छ सुकवून आणि कापून घेतलेले आहे आणि इकडे एक टोमॅटो कांदा चिरून घेतला आहे, अवडधवड चिरलेला आहे थोडा। इकडे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत 10-12। इकडे चणे घेतलेले आहेत थोडेसे साल काढून, चणे सिंगमधले चणे घेतलेले हे फुटाणे म्हणतात मराठवाड्यात त्याला। आणि इकडे थोडंसं खोबरं, अद्रक, खसखस, 2 लवंगा आणि धने आणि दगडफूल, तीळ आणि 2 मिरे घेतलेले आणि 4-5 हिरव्या मिरच्या। तर एवढं सगळं साहित्य घेतलेलं आहे मी रस्सेवाली भेंडी बनवणार आहे। तर रस्सेवाली भेंडीसाठी तर सॉरी आपलं पनीर राहिलं होतं, इकडे थोडंसं पनीर मोठ्या मोठ्या खापा करून घेतलेलं आहे आणि इकडे पातेल्यात तेल टाकलेलं आहे थोडंसं म्हणजे तेल मी भरपूर घेतलेलं आहे आणि त्या तेलामध्ये पनीर मस्त असं थोडंसं लालसर करून घ्यायचं। तर मस्त आपलं आता पनीर हे झालेलं आहे, फ्राय झालं आणि याच तेलामध्ये भेंडी पण टाकून घ्यायची। फास्ट गॅसवरती टाकायची भेंडी, गॅस फास्ट पाहिजे भेंडी टाकायची। मस्त तेलामध्ये भेंडी फ्राय होऊ द्यायची चांगली, तिखटपणा जळू द्यायचा भेंडीचे थोडा। मस्त भेंडी आपली फ्राय झाली आहे तेलात, जसं पनीर काढून घेतलं तशीच भेंडी तेलातून काढून घ्यायची। थोडंसं तेल जास्त लागतं फक्त भाजीला, काय नाही आपण फोडणीला कमी टाकायचं थोडंसं। आणि इकडे आपण खसखस वगैरे भाजून घ्यायची अशी तव्यावरती, सर्व मसाले भाजून टाकायचे आणि हे उरलेल्या तेलामध्ये कांदा टोमॅटो आपण पनीर आणि भेंडीसारखा मस्त फ्राय करून घ्यायचं त्याला, कारण की आपल्याला याचं वाटण करायचं। तोपर्यंत आपल्या इकडे हा मसाला भाजून घेऊ आपण। टोमॅटो भाजलेले असतात तर मी असंच टाकले थोडेसे तव्यावरती। आमच्या इकडे याला मसाला नाही मिळत, भाजून सौदा म्हणतात मराठवाड्यात, सौदा भाजायचा आहे मला म्हणून। आणि संध्याकाळी नाही तर संध्याकाळी असं वाटून भाजीच असते, त्याच्यामुळे माझ्या ताव्यावरती काही कमेंट करू नका, कारण की मसाला भाजून तो असं झालेला आहे आणि त्याला जास्त स्वच्छ घातलं तर त्याला चपाती चिकटतात, पॉलिश पेपरने वगैरे घासलं बघितलं मी व्हिडिओ बघून, केलं ना क्लीन त्याला व्यवस्थित, पण मग चपात्या नाही फुगायच्या, व्यवस्थित नाही यायच्या। तर आपण सगळा सौदा भाजून घेतलेला आहे। इकडे पनीर पण मस्त आपलं खरपूस भाजलेलं आहे, तर मस्त फ्राय झालेली। आणि इकडे टोमॅटो कांदा मस्त भाजून झालेला आहे तेलात। बघा या असं कांदा आणि टोमॅटो भाजून घेतलेला आहे पूर्ण तेलात। किचनची आणि भांड्याची पार वाट लागली, खसखस वगैरे भाजली तर सगळी गॅसवर उडालेली आहे। भांड्याची वाट लागली तरी ह्याच भांड्यात भाजी बनवणार आहे। ते सगळं भाजल्यामुळं टोमॅटो वगैरे भाजल्यामुळे त्याच्यामुळे थोडंसं तेल लालसर झाले, तर अजून आपण थोडंसं तेल टाकून घेणार त्यात। आणि आज गरम मसाला नाही टाकणार आहे भाजी, थोडीशी हळद आणि त्यात कांदा टोमॅटोचं वाटण टाकून घेतलेलं आहे तेलामध्ये। तर जास्त काय आज द्यायची गरज नाही, कारण की आपण पहिलंच भाजून घेतलेलं आहे, करपून घेतलेलं आहे पार। आणि थोडंसं लाल तिखट टाकून घेऊया थोडंसं, कारण की मिरच्या वगैरे पण घातलेले नाही, मिरे वगैरे टाकलेले नाही, त्याच्यामुळे थोडंसं नुसतं लाल तिखट टाकून घेतलं। आपलं केलेलं वाटण
चणे तुम्हाला टाकायचे असते टाका, नाही तर टाकू पण नका. बस आम्ही टाकून सहज टाकले. काजू वगैरे पण टाकू शकता तुम्ही. माझ्याकडे आज नव्हते काजू, त्याच्यामुळे मी चणे आणि खोबरेच टाकले. आणि चवीचा मला टाकून घ्यायचं. आणि जेवढी मला भाजी पाहिजे तेवढं मी पाणी टाकून घेतलेले. तर आता उकळी येऊ द्यायची याला थोड्या वेळ. उकळी आली बघा आपल्या रशाला मस्त. आणि या उकळलेल्या रसात पनीर टाकून द्यायचं. मोठे मोठे काप केलेले पाहिजे पनीरचे थोडेसे. मस्त असा घमघमाट सुटलेला आहे भाजीचा आपल्या. आता भेंडी टाकून घेऊया. चपाती, भात, पुलाव कशासोबत पण खाऊ शकतो तुम्ही भाजी. एक नंबर. आणि बघा आपली भेंडी थोडी पण चिकट नाही झालेली आहे, मस्त झालेली आहे. पण पातेलीची फार वाट लागली. आणि मस्त आपली चपाती आणि इकडे भेंडी, रश्शेवाली भेंडी तयार आहे. पनीर भेंडी. आणि इकडं आपलं ताट रेडी आहे. तर नक्की ट्राय करा. जशी सांगितली तशी रेसिपी नक्की ट्राय करा. भेंडी आणि पनीर, रश्शेवाली भेंडी. सहसा कोणी बनवत नाही भेंडी रश्श्याची. सुकीच भेंडी मी आतापर्यंत खाल्लेली आहे. पण छान आहे ही रेसिपी. आणि थोडी पण भेंडी अशी चिकट वगैरे दिसत नाही. थोडा पण चिकट पण आहे का बघा भाजीमध्ये, बिलकुल नाही. तर छान लागते. काय करतं त्या मटणाला आणि त्याला एकच नंबर आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर पण करा. धन्यवाद.